नाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। उमापति महादेव बोलिए श्री शिव महापुराण की। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन म्हणायचे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम सर्वांनी म्हणा शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय श्री गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय श्री जटाधराय हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय श्री गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वराय श्री रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले रामेश्वराय। सोमेश्वराय श्री सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नागेश्वराय श्री नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। महेश्वराय श्री महेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। महेश्वराय शिव महेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। पति महादेव की जय। चला
पुढे सारखा ना पुढे सारखा पार्वती पतये हर हर महादेव. कॅमेरा चालू करून दिले विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. या कुन्देन्दुहारतुषारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर्देवे सदा वंदिता. समं पासून सरस्वती भगवती निशेष जाड्यापा. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य सिंधु करुणाकरंतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततजयो मुदीरयेत्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं मीशमालन्दिवल्लभम्. अंजनी गर्भसंभूतो वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारिश्च तस्मै श्री हनुमते नमः. ये हनुमंत विराजी कथा करू मति अनुसार प्रेम सहित गद्दे धरू पदरी पवन कुमार. सर्वांनी हाताने टाळी आणि रामकृष्णारी भजन म्हणायचं. रामकृष्णारी मंत्राचा जप करायचा. कारण आपलं हे शिवपुराण हे उत्तर भारतातलं शिवपुराण नसून वारकरी शिवपुराण आहे. म्हणून सर्वांनी रामकृष्णारी भजन म्हणायचं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण
राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हे राम कृष्ण हे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे राम कृष्ण गाइए सब गाइए राम कृष्ण हाताने टाळी मुखाने भजन राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण ओ हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे मापति महादेव की ओम नमः पार्वती पते हर हर महादेव नर्मदायै नमः प्रात नर्मदायै नमो निशि नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात् सविन्दु सिन्धु शुष्कलतरङ्गमङ्गरञ्जितं दिशत्सु पापजातजातकारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदम्बुलीन दीनमीन दिव्यसम्प्रदायकम् कलौमलौघभारारि सर्वतीर्थनायकम् सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापधूत भूतलम् ध्वन समस्त पापकारी दारितापदाचलम् जगल्लये महाभये मृकुण्ड्य सोनुवार्म्यदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे गतं तदैवमेव यं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुण्डसूनु शौनकासुरारि सेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्म जम्भवाब्धि दुःखवरमदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितम् सुलक्ष नीर तीर धीर पक्षि लक्ष पूजितम्
वशिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि शर्मदि त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे लक्ष 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 पाप लक्ष सार सायुधम् ततस्तु जीव तंतु मुक्ति मुक्ति मुक्तिदायकम् विरंच विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहो मृतं स्वनं श्रुतं महेश केश जातते किरात सूत वांगवेषु पंडिते शटे नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव हि सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गतिं कदा सुलभ्य दुर्लभं महेश धाम गौरवम् पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवम् त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे सर्वांनी हात जोडा डोळे मिटा आणि भगवंताचं ध्यान करा ओम नमो भगवती वासुदेवाय ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वती नमः ओम श्री गुरुवे नमः ओम श्री स्थान देवताभ्यो नमः ओम श्री ग्राम देवताभ्यो नमः ओम श्री उमा महेश्वराय नमः ओम श्री आदित्यादिन नवग्रह देवताभ्यो नमः ओम महादेवाय रुद्राय नीलकंठाय शंभाय महादेवाय शंभवे महादेवायन्ते नमः। भगवान पंढरीश परमात्मा विश्व संत माऊली ज्ञानोबराया वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबराया ब्रह्म चित्कला आदि शक्ती श्री संत मुक्ताबाई सद्गुरु जोग महाराज आणि अखिल संत मंदिरडी भगवान परमात्म्याच्या असीम आणि अपार कृपेने माऊली संत हृदय सम्राट ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया
सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या या पुण्यभूमीमध्ये गावदेवी मातेच्या या गावदेवी मैदानामध्ये नवी मुंबई जुईनगर सेक्टर 23 आणि या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्थेच्या वतीने सर्व कार्यकर्ते मंडळीच्या अथक परिश्रमाने हरिभक्तीपरायण परमादरणीय संस्थेचे अध्यक्ष श्री माननीय काळूरामजी गोरडे काका, उपाध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण विश्वासरावजी शेटे काका, आमचे माऊली महाराज, सर्वच कार्यकर्ते मंडळीच्या अथक परिश्रमाने बाळासाहेब जरे, नाईक साहेब, संतोषजी साळुंके साहेब, सर्वच कार्यकर्त्यांच्या धडपडीने आणि सेक्टर 23, 24, 25 आमचे हरिभक्तीपरायण परमादरणीय सुरेशजी पाटील साहेब या परिसरातील सर्व बाल गोपाल तरुणाबाल वृद्ध मातृभगिनी वर्ग सर्वांच्या उपस्थितीने, सर्वांच्या योगदानाने, सर्वांच्याच सहकार्याने चालू असलेला आपला 20व्या वर्षातला अखंड हरिनाम सप्ताहाला 20 वर्ष झाली. बोलता बोलता कसे दिवस निघून गेले काही कळत नाही माऊली. आणि पहिल्या वर्षापासून माऊलीने आम्ही 2 जण हजर आहे. भगवान बाबा, माऊली, गोरडे काका, म्हणजे आमचं सर्व मंडळ पहिल्या वर्षापासून, सुरेश पाटील, अण्णा, अनंत पाटील, ही सर्व मंडळी आम्ही मात्र पहिल्या वर्षापासून आज मितीपर्यंत हजर आहोत. बर का, कसे निघून जातात दिवस चांगले. एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनातले चांगले दिवस लवकर निघून जातात आणि दुःखाचे दिवस जाता जात नाही. हो, आज आपला अखंड हरिनाम सप्ताह कथा बर का काळे बाबा, आणि या भगवत कथेचा, या शिवमहापुराण कथेचा आनंद घेण्याकरता आमच्याच परिसरातील धुळे जिल्ह्या कापडना येथील आमचे विजय पाटील काका नेरूळला राहतात, पण दररोज कथे करतात. न चुकता 4:45ला इथे येतात. काळे महाराजही लवकर येतात. आणि आमचे हरिभक्तीपरायण रसायनी येथील विजय बाबा जगताप फक्त श्रवणा करता आले. आता खरं सांगू का गुरुजी, मला याच्यातलं काहीच येत नाही, पण वाचून वाचून तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो. या व्यासपीठावर विराजमान असलेले, ज्यांच्या साथीमुळे माझ्या कथेला एक वेगळी आणि आगळी शोभा आली, असे मृदुंग महर्षी, ताल महर्षी, मी त्यांच्या बाबतीत त्यांच्याकडून सर्वच गोष्टी माझ्यासारख्या वक्त्याने शिकण्यासारख्या आहेत. असं म्हणण्याचं कारण की महाराज त्यांची या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तनाने मनाने आणि आजपर्यंत ते मृदुंगाची साधना करत आहेत. नवे तर त्यांनी आज मुंबईमध्ये सुद्धा इतके विद्यार्थी घडवले, बाकीच्या ठिकाणी घडवले, आणि ते चांगल्या चांगल्या कीर्तनकारांना त्यांचे शिष्य आजही वाजवत आहेत. माझं भाग्य
बघा अंतकरणाचा मोठेपणा असं त्यांचं चरित्र मी सांगायला बसलो नाही, पण वस्तुस्थिती एक मात्र नक्की आहे, किती का होईना, अरे कीर्तनकार लहान असो मोठा असो, पण आमच्या गुरुजींनी या व्यासपीठावर येणारे अनेक सर्व कीर्तनकार मनापासून त्यांनी साथ केली. महाराज असं वारकरी संप्रदायातलं उत्तुंग व्यक्तिमत्व कथा करण्याकरता, श्रीमानी माणसाला जीवन जगण्याकरता किंवा कथा कीर्तन करण्याकरता विद्वत्तेची गरज नाहीये. कथा कीर्तन मानवी जीवन जगण्याकरता माणसाला अनेक लोकांच्या आशीर्वादाची गरज, तेव्हा हे मानवी जीवन सुरळीत होते. हरिभक्तीपरायण परम आदरणीय संस्थेचे संस्थापक जयवंतरावजी सुतार साहेब, नवी मुंबई महापौर, त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव श्री माननीय हनुमंतजी नाना रोडे आणि आमच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण परमादरणीय भगवानजी महाराज सावंत यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा सप्ताह 20 वर्षापूर्वी या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रेरणा आणि गती वाढवण्याचं प्रेरणास्थान हरिभक्तीपरायण परमादरणीय बलभीमजी महाराज जाधव उस्मानाबाद. महाराज कथेला बसले की या लोकांची नावं येतात, कारण की त्यांचा परमार्थ करताना वारकरी संप्रदाय करता त्याग आहे, त्याग त्याग. हो 5 रुपयात कुठे कीर्तन ना हरिपाठन काकडान कीर्तन ना एवढं गाथा पारायण आणि शिरपारायण होतं का? आमच्या भगवान बाबांनी 40 वर्षाच्या अगोदर फक्त 5 रुपयामध्ये 8 दिवस राहिले. आमचे गुरुजी 10 रुपयामध्ये आठवडाभर पखवाज वाजवला. महाराज यांनी या लोकांनी त्याग दिला आहे संप्रदाय करता. हो, आणि कुठे कुठे तर फक्त 3 रुपयामध्ये जेवण करून निघून जा. महाराज निष्ठावंत लोक आहेत. तसंच व्यासपीठावर बसलेले आमचे हरिभक्तीपरायण आळंदी निवासी माऊली विष्णू माऊली महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज जालना, आपल्याला सर्व मिळून या ठिकाणी कथा करायची आहे. कालच्या सत्रात आपण बघितली कथा. कोणती कथा बघितली? अग्निस्तंभाचं प्रागट्य लीला. नारदाला भगवान शिवाचा महिमा प्रतिपादन करत असताना नारदाला भगवान ब्रह्मदेवजी शिव महिमा सांगत असताना ब्रह्मा आणि विष्णू यांचं भांडण, युद्ध झालं. युद्धामध्ये अग्निस्तंभ प्रगटला, दिव्य ज्योतिर्मय असा अग्निस्तंभ प्रगटला. आणि ज्या दिवशी तो अग्निस्तंभ प्रगटला, खऱ्या अर्थाने शिवरात्र तोच, लक्षात ठेवा. आणि तीच शिवरात्र आपण कथा रूपाने साजरी करताना मग आपण त्या कथा घेतो. कांचीनगरचा राजा सोमदत्त महारी, मग हे निमित्त आहे. पण कथेचं सूत्र मात्र ज्या दिवशी या ब्रह्मांडामध्ये दिव्य ज्योतिर्मय रूपाने अग्निस्तंभ ज्या दिवशी प्रगटला, तो दिवस म्हणजे ती तिथी म्हणजे शिवरात्र. त्याच्यानंतर आपण कथा बघितली, तिन्ही देवतांचा अवतार बघितला. भगवान शिवाच्या मानसिकच्या वैचारिकतेतून हृदयातून प्रगट झाले ते भगवान शिव विष्णू. भगवान विष्णूच्या नाभी कमलातून प्रगट झाले ते ब्रह्मा. ठळक बातम्या. आणि ब्रह्मदेवाच्या दोन्ही डोळ्यांच्या भोयाच्या मध्ये ब्रह्मरंध्रातून प्रगट झाले ते रुद्र म्हणजे शंकर. तिघांचा यथाविधी यथावकाश लग्न सोहळाही झाला. ब्रह्माचं झालं सावित्री बरोबर, शंकराचं झालं सती बरोबर,
आणि भगवान विष्णू परमात्म्याचं झालं लक्ष्मी बरोबर. चला पुढे. 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण आणि शौनक ऋषी सूतजी महाराज यांना प्रश्न करतात, गुरुदेव सांगा ना, तुम्ही आम्हाला ते भगवान ब्रह्मा विष्णू महेश यांची अवतरण लीला सांगितली, पण गुरुदेव सांगा ना की ब्रह्मदेवाचं मंदिर का नाही तेही सांगितलं, विष्णू परमात्म्या क्षीरसागरामध्ये का राहतात तेही सांगितलं, भगवान शंकराचा सती बरोबर विवाह झाला हेही सांगितलं. आता सांगितल्यावरच चालावं लागेल ना. 2 दिवस राहिले, 3 दिवस. बर, ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, भगवान शिवाने शाप दिला, ब्रह्मा अरे तू खोटं बोलला, तुला अग्निस्तंभाचा दिव्य ज्योतिर्मय अग्निस्तंभाचा शोध लागला नाही, तो खोटं बोलला म्हणून शाप आहे तुला. जा, अरे या भूमंडलावरती या पृथ्वीवरती तुझं कोठेही मंदिर राहणार नाही आणि लोक तुझी पूजाही करणार नाहीत. पहिला प्रश्न समाप्त. नंतर दुसरं, भगवान सती आणि भगवान शंकर विवाह झाल्यानंतर गुरुदेव भगवान शंकराची पत्नी सतीने स्वतःला यज्ञ कुंडामध्ये जाळून स्वतःला का भस्म केलं, ही शिवपुराणामध्ये अशी कथा येते. त्याची अनेक कारण आहेत, पण मी 1-2 कारण सांगेन. सतीला जळून भस्म का व्हावं लागलं त्याची 1-2 कारण सांगेल. 1 मिनिट भजन होईल. राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, ओ राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राम राम राम, राजा राम राम सीता राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, चंद्र भगवान भगवान की जय, उमापती महादेव. देव की जय. नीट लक्ष देऊन कथा ऐका. मायबाप हो, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल अशी कथा मी तुमच्या पुढे करते. मी कथा आणि कीर्तन काका शेटे काका मी कधीच प्रसिद्धी करता करत नाही. का? जे ग्रंथातलं आहे, जे साधू संतांनी सांगितलंय, जे शास्त्राचं वचन आहे तेच तुमच्या पुढे कथन करण्याचा प्रयत्न करतो. कथेमध्ये सोंग घेऊन नाटक करून ते तुमची मनोरंजन होईल
तुमच्या पदरामध्ये आत्मबोध नावाची वस्तू पडणार नाही, म्हणून ही कथा, जी कथा भगवान ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली, जी कथा 88,000 ऋग्वेदी ब्राह्मणांना सूत महाराजांनी सांगितली, ती सांगतो. भगवान परमात्म्याचा सती बरोबर विवाह झाला. दक्ष कन्या, नीट लक्ष देऊन ऐका बरं, घोड करू नका, कारण कथेमध्ये संभ्रम होण्याची दाट शक्यता आहे. दक्षाची कन्या प्रजापती दक्ष, त्याची मुलगी सती, आणि ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून आपल्या वडिलांनी सांगितलं म्हणून दक्षाने आपली मुलगी सतीचा विवाह भगवान शंकराबरोबर केला. आपण श्रीमद भागवत नेहमी श्रवण करत आहोत आणि ऐकल्यानंतर बरं का, सतीचा विवाह लागला, बरेच दिवस झाले. नंतर दक्षाला ब्रह्मदेवाने प्रजापती म्हणून नेमणूक केली. सृष्टीच्या प्रारंभी 10 प्रजापती होते, त्याच्यातला मुख्य दक्ष. दक्षाला मुख्य प्रजापती बनवलं. त्याने आता थोडं 2 पैसे आले की माणूस जरा सुधारतो, चांगले कपडे घालतो, इस्त्री खळक, टोपी खळक, घरामध्ये स्वच्छता, टापटीप, टॉयलेट मिलेट, सर्व टाईल वगैरे सर्व व्यवस्थित करतो. तसं दक्षाने प्रजापती बनल्यानंतर त्याने यज्ञ समारंभ केला. यज्ञ समारंभामध्ये सर्वांना बोलवलं. सर्व 33 कोटी देवी देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग, पन्नग सर्वांना बोलवलं, कारण प्रजापती होता. भागवतात तुम्ही कथा ऐकली, फक्त मी अंगुली निर्देश करतो. दक्षाने सर्वांना बोलवलं. सर्वांना बोलवल्यानंतर त्यावेळी यज्ञ केला. आणि जसं एखादा या सभेचा अध्यक्ष कोणीतरी यावा, आता या ठिकाणी एखादा जर कोणी महात्मा आला, आपली कथा चालू आहे, कथा चालू असताना एखादा महात्मा, कोणी महामंडलेश्वर म्हणा अधिकारी व्यक्ती आली तर आपण सर्व उठून त्याला अभिवादन करतो. तसं दक्षाने यज्ञ सभेमध्ये आगमन करल्याबरोबर सर्व देवी देवता, ऋषी मुनी, जपी तपी, संन्यासी, बैरागी, नाग, यक्ष, किन्नर, गंधर्व, पन्नग देवी देवता उठून उभे राहिले. कशा करता? आपल्यापेक्षा मोठा आहे, चला आपल्यापेक्षा कोणी वडीलधारी व्यक्ती आहे म्हणून त्याला मान सन्मान म्हणून उठून उभे राहिले. त्यावेळेला मात्र 2 लोक उठून उभे राहिले नाही, ब्रह्मदेव आणि शिवजी, शंकरजी. असं गणित आहे बाबाजी, बर का गुरुजी. सूत्र असं आहे माणसाच्या जीवनातलं, माणसाला मान घेण्याची सवय असते, मान सन्मान. माणसाला पण अपमान मात्र सहन होत नाही सहन होत. आता मी म्हणतो एवढे 33 कोटी देवी देवता, यक्ष, किन्नर, नाग, गंधर्व, पन्नग, ऋषी मुनी, जपी तपी, संन्यासी, बैरागी, सप्त ऋषी सर्वांनी अभिवादन केलं ना. मग 2 लोक नाही उठून उभे राहिले तर काय बिघडलं? पण माणसाला अपमान सहन होत नाही ना. आणि त्यावेळी दक्षाला तो अपमान वाटला. भगवान शिवजी तर खाली मान घालून भगवान परमात्म्याचं भजन करत होते. ब्रह्मदेव पिताश्री आहेत, नाही उठले तरी चालेल.
दक्षाने मनामध्ये दुराग्रह केला, अरे हा भोलेनाथ, हा रुद्र, हा शंकर, हा स्मशानात राहणारा, अभद्र वागणारा, अमंगळ वेश धारण करणारा, गळ्यामध्ये सर्प टाकतो काय, कमरेला वाघाचं चामडं लावतो काय, अंगाला राख लावतो काय, अरे अशा अमंगळ वेश धारण करणाऱ्या अशा शंकराला माझ्या वडिलांनी ब्रह्मदेवाने सांगितल्यामुळे मी माझी सोन्यासारखी सती नावाची मुलगी या शंकराला दिली. आणि हा उन्मत्त ताट अहंकारी मी आल्याबरोबर उठून उभा राहिला नाही. अपमान अपमान वाटला. सज्जन हो, भगवान शंकरजीच्या मनातही नाही, ध्यानातही नाही. बोलतोय अरे जावई काय आणि मुलगा काय, मी या शंकराला वडिलाप्रमाणे. कोण म्हणतो? दक्ष. या शंकराला मी वडिलाप्रमाणे आहे. जावई असलं म्हणून काय झालं, मुलगी दिली म्हणून काय झालं, ज्याची बेटी त्याची मान. आमच्याकडे येटी म्हणतात, तुमच्याकडे छोटी म्हणतात. असेन मी सासरा, पण जावई काय मुलगा काय तो मला मुला समान आहे, उठून उभं राहायला पाहिजे. अपमान वाटला. लोकांना अपमान सहन होत नाही बाबा. एकदा काय झालं, एक थोडा दृष्टांत सांगतो, जरा भजन करा. हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. जय गिरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी 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 शंकर शिवशंकर शंभो. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. गणपती महादेव. देव की जय. माणसाला अपमानच सहन होत नाही. ऐकलेलं आहे, माझा बी एवढी तयारी नाही, पण मी गुरुमुखातून ऐकलेलं आहे. एक काशीहून विद्वान शास्त्रीची पदवी संपन्न घेऊन आलेला एक मोठा शास्त्री विद्वान, तो गावागावामध्ये निघायचा. काशीहून आला. आता जुन्या काळातला दृष्टांत आहे. गळ्यामध्ये आणि कानामध्ये बिगबाया, बारबंडी, ते धोतर, ते भली मोठी शेंडी, मोठं पागोट, प्रत्येक गावामध्ये रथ घेऊन जायचं. गावागावातले लोक वाटले काशीहून आले, शास्त्री आहेत, लोक सन्मान करायचे. जो तो यायचा, हार टाकायचा. आता त्या शास्त्रीला सत्काराची सन्मानाची सवय पडून गेली काका. गेलं म्हणजे सन्मान, गेलं म्हणजे फुलांचे हार. आता त्या शास्त्रीला असं वाटलं की माझ्यासारखं विद्वान कोणीच नाही. प्रत्येक गावामध्ये जायचा, वाद करायचा शास्त्राचा. मोठमोठे ते सर्टिफिकेट, त्याचे पारितोषिक, त्याला काय म्हणतात ते, सन्मान चिन्ह. सन्मान चिन्ह नाही, त्याला बनवत नाही का आपण, ट्रॉफी. मोठमोठे त्याच्या रथाच्या आजूबाजूला मध्ये डोलाने चालायचा. चालता चालता तो नाशिक जिल्ह्यामध्ये आला. नाशिक जिल्ह्यामध्ये जात असताना गोदामाईच्या वाळवंटावरून त्याचा रथ चालला होता.
आणि त्या वाळवंटातून त्या म्हणजे नदीच्या तळातून रथ जात असताना त्याच नदीच्या एका थडीला एक धनगर मेंढ्या चारत होता. धनगर, आता धनगर म्हणजे त्याचं काही शाळा नाही, काही नाही, घेणं नाही, देणं नाही, पहिली नाही, बालवाडी पण नाही, ज्युनियर केजी नाही, सिनियर केजी नाही. धनगर बिचारा लहानपणापासून मेंढ्या चारायचा. मेंढ्या चारत असताना हे शास्त्रीची त्याची त्याने पाहिलं, कारण गावामध्ये अशी एवढी मोठी माणसं कधी येत नव्हती पूर्वीच्या काळी. त्याने पाहिलं, तो शास्त्रीकडे पाहत होता, असं गुरुजी असं टकलवून पाहत होता. शास्त्रीला वाटलं हा कोण मूर्ख आहे. शास्त्रीने त्याला विचारलं, ए कोण आहे तू? आता तो धनगर होता, त्याने बी विचारलं, म्हणजे तू कोण आहे? त्याला काय घेणं त्याने, शास्त्री हो का कोणी हो, तुला कळत नाही का? म्हणे काय? म्हणे माझ्या पाया पड. लोकांनी पाया पडायची सोय लागली होती त्या शास्त्रीला. जो याचा तो पाया पडायचा, जो याचा तो पाया पडायचा. आता तो धनगर होता, त्या धनगराला त्यांनी सांगितलं, बाबा हे माझ्या पाया पड. आता धनगर त्याला म्हणे पाया का पडू? काय घेणं देणं तुझा माझा काय संबंध, कशा करता पाया पडू? तो धनगर होता, तो काही शाळा नाही, शिक्षण नाही. तुला माहित नाही का? शास्त्रीला वाटला आळानी दिसतो, म्हणून त्या शास्त्रीने काय केलं, म्हणे तू आळंदी पंढरपूर कधी गेल्या का? तो म्हणे नाही. अरे तिथे गेल्यानंतर लोक जसं एकमेकाच्या पाया पडतात तसं पाया पड. तो म्हणे मी पडणार नाही. धनगर, तो म्हणे कशा करता? म्हणे मी शास्त्री आहे. धनगराला काय घेणं देणं शास्त्रीशी? तो म्हणे असशील शास्त्री, मला काय घेणं देणं? अरे शास्त्री. मग धनगराने त्याला विचारलं, शास्त्री म्हणजे काय? एवढं त्या शास्त्रीने त्याला सांगितलं, जो जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो त्याला शास्त्री म्हणतात. त्याला समजण्याकरता असं उत्तर दिलं. आता काही गरज आहे का गुरुजी? एवढे लोक पाया पडत होते ना, नाही पडला तो, काय बिघडलं? पण पाया पडायची हौस. तो शास्त्री म्हणजे काय? अरे बाळा, जो जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो त्याला शास्त्री म्हणतात. म्हणे असं आहे का? म्हणे मग तुम्हाला जर विचारला प्रश्न उत्तर देणार का? हो. आता एवढा शास्त्री त्या आळानी माणसाच्या नादी लागायचं काही काम आहे का? म्हणे माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार? म्हणजे हो. म्हण नक्की? अरे हो. आता तो धनगराचा प्रश्न होता. तो काय शाळा शिकलेल्या माणसाचं खाली वाकला आणि त्याने नदीमध्ये असं पात्रामध्ये वाकला, अशी मूठभर वाळू घेतली आणि सांगितले, सांगा किती वाळू आहे? आता धनगराचा प्रश्न उत्तर देणार शास्त्री. शास्त्रीने काय केलं, असं आपलं उपरणं पुढे केलं. टाका म्हणे उपरण्यामध्ये जाळ खडे, मग त्याच्याहून बारीक खडे, मग त्याच्याहून बारीक खडे. हे कोणी बनवला तुला शास्त्री? धनगर. अरे जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो ना तू, शास्त्री आहे ना, मग तुला कळत नाही का? न मोजता सांग वाळू किती आहे. आता पडली का पंचायत? शास्त्रीला उलटा काम चालू झाला. आणि मग शास्त्रीने सांगितलं, म्हणले मला काही सांगता येणार नाही. कोणी बनवलं तुला शास्त्री? चल हो बाजूला. म्हणे तू सांग याचं उत्तर. त्याला विचारलं तू सांग. मग धनगराने सांगितलं, हे मूर्ख शास्त्री, अरे मुठभर वाळू आहे. वाळू किती आहे? मुठभर. दक्षची हीच अवस्था झाली. एवढे लोक तुला उठून उभे राहिले ना, शंकर नाही राहिले तर राहिले. एक कारण म्हणून पुन्हा यज्ञ केला.
तो यज्ञ पुढे सांगेन. तूर्त दुसरं कारण सती जळण्याचं. त्रेतायुगामध्ये भगवान विष्णू परमात्म्याचा राम अवतार झाला. राम अवतारामध्ये प्रभू लीला करत असताना सीतामाईचं अपहरण झालं. कसं झालं? रावण साधु भेष में आया, रावण साधु भेष में आया, सीता माँ को उठा ले गया, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. मायबाप हो, सीतामाईचं अपहरण केलं. लोक ऐकताना जाग्यावर ऐकत नाही गुरुजी. कधी कधी लोकांच्या मनामध्ये वेगळी शंका येते. एके ठिकाणी सांगितलं माऊली, रावणाने सीतेचं हरण केलं. रात्रीची कथा होती, रामकथा होती माझी. नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये वेहळगावला न्यायडोंगरीच्या पुढे रामकथा चालू होती. रामकथेमध्ये रात्रीची कथा असली, मस्त संगीतमय वाजत गाजत मस्त. आणि रात्रीची झोप लागली एकाला, झोपेत त्यानं ऐकलं मी सांगत होतो रावणाने सीतेचं हरण केलं. त्यावेळी दुसऱ्या दिवशी कथा चालू करताना तोच मनुष्य उठला. मी म्हटलं आता रावणाने सीता मातेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलंय. तो लगेच थांबला. म्हणे महाराज थांबा. म्हटलं काय झालं भाऊ? म्हणे महाराज तुम्ही कालच्या रात्रीच्या कथेमध्ये सांगितलं होतं रावणाने सीतेचं हरण केलं, मग त्या हरणाची परत सीता केव्हा बनवली म्हणे. असे जर ऐकणारे राहिले तर कुठे शिवपद कथा पूर्ण होईल. सीताराम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम प्रभू त्रेतायुगामध्ये राम अवतारामध्ये रामलीला करत असताना रावणाने सीतामाईचं अपहरण केलं. आणि त्यावेळी सीतामाईचा शोध घेण्याकरता शिवपुराण कथित आलेली कथा आहे बरं. संदर्भ बघा, अध्याय क्रमांक 24, खंड पार्वती खंड, अध्याय क्रमांक 24, घरी जाऊन वाचा. अपहरण केल्यानंतर सीतामाईचा शोध घेण्याकरता राम आणि लक्ष्मण दोघं अरण्यात फिरतायत, भरकटतायत, इकडे तिकडे विचारतायत. राम प्रभूची मानव लीला असल्यामुळे राम प्रभू पशु पक्षी झाड वेली व्याघ्र पशु पक्ष्यांना सर्वांना विचारतात, सांगा माझी सीता कोणी पाहिली आहे का? सांगा वृक्ष वेली लतांनो वृक्षांनो, अरे पशूंनो पक्ष्यांनो, सांगा रे माझी सीता कोणी पाहिली का? राम प्रभू असं वनवासामध्ये भटकत असताना सीतामाईचा विचारत असताना त्याच वेळी भगवान शिवशंकर आणि पार्वती माता कुंभज ऋषीच्या आश्रमातून रामकथा ऐकून वापस कैलासावर जात होती.
बघा तिची कशी गुंफवणूक आहे. कुंभज ऋषीच्या आश्रमातून रामकथा श्रवण करून पार्वती मातेसह भगवान शंकर कैलासावर जात निघाले असताना भगवान शिवशंकरांनी पाहिलं, माझं आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी मानव वेशामध्ये लीला करतायत आणि हसले. आणि भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना दंडवत केला. हे दृश्य बाजूला बसलेल्या पार्वती सती मातेने पाहिलं. सती मातेला आश्चर्य वाटलं. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. देवा, हे भोलेनाथ, अरे तुम्ही या जगाचे स्वामी आहात, या ब्रह्मांडाचे मालक आहात, या ब्रह्मांडाचं बीज आहात, या जगाचं मूळ कारण आहात. आणि तुम्ही त्या रामाला दंडवत नमस्कार केला, ज्याला आपली बायको सांभाळता आली नाही. हे फक्त सतीने बोलावा, आपण बोलू नये बरं. ज्याला आपली बायको सांभाळता आली नाही, जो बायकोच्या शोकामध्ये मग्न होऊन सीते 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 झाडांना, वृक्ष, वेली, पशु पक्ष्यांना विचारतोय, आणि तुम्ही त्या रामाला नमस्कार केला. सती मातेचा प्रश्न ऐकला. मला वेळ नाही म्हणून, टाइमपास म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. सतीला दक्षाच्या यज्ञकुंडामध्ये जळून भस्मवण्याचं एक मुख्य कारण आहे. कारण ती कथा सांगितल्याशिवाय पुढे सरकता बी येत नाही. ऐका ना, तुम्ही त्या रामाला नमस्कार करता, जो बायको करता सीते 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 करतो. पशु पक्ष, वेली, झाड, वृक्ष यांना विचारतो, माझी सीता पाहिली का, माझी सीता दिसली का, आणि तुम्ही त्याला नमस्कार करता. भगवान परमात्मा शिवशंकर सांगतायत सतीला, सती असं बोलू नको ग. तो माझा राम सर्व साक्षीभूत, सर्व साक्षी चैतन्य, तो माझा राम परमात्मा आहे, तो माझं दैवत आहे. पार्वती मातेला हसू आलं. सती मातेला, वा रे देव आणि वा रे भक्त. एक देव बायको करता रडतोय आणि भक्त त्या देवाला नमस्कार करतोय. वा रे भक्त, वा रे देव. सज्जन हो, भगवान शिवजी म्हणतात, सती असं नको ग बोलू. माझा आराध्य आहे आणि एकमेकाचा आराध्य आहे ते. हो. हर हरामध्ये आहे, हर हरीमध्ये आहे आणि हरी हरामध्ये. दोघांमध्ये भेद नाही. हरे हरा भेद नाही, नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद.
साखरेच्या ठाये गोडी साखरेच्या ठाये एक एकाचे हृदये गोडी साखरेच्या ठाये गोडी साखरेच्या ठाये गोडी साखरेच्या ठाये एक एकाचे हृदये गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई पार्वती असं बोलू नको ग तू माझा आराध्य तुला शंका वाटते का पार्वती मातेने प्रश्न उपस्थित केला वा अरे तो दशरथ राजाचा मुलगा आहे बापाचं वचन पूर्ण करण्याकरता वनवासामध्ये गेलेला आहे आणि स्वतःच्या पत्नीचं अपहरण झालं त्याला खबर नाही तो राम आहे आणि तुम्ही त्याला देव म्हणतात ओ पार्वतीचा प्रश्न बघा किती गोड आहे एक राम दशरथ का बेटा एक राम घट घट में बेटा राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम ऐका सती माता म्हणते भोलेनाथ अरे तो दशरथ राजाचा मुलगा आहे तो भगवान परमात्मा कसा होऊ शकेल एक राम दशरथ का बेटा एक राम घट घट में बैठा राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम ऐका ना भगवान शिवजी उत्तर देतात जसा प्रश्न तसंच उत्तर पार्वती तुझ्या मनामध्ये शंका आहे तोच राम परमात्मा आहे सोही राम दशरथ बेटा सोही राम घट घट बेटा राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम रामचंद्र भगवान भगवान की जय सज्जन हो पार्वती माताला मनामध्ये पटलं नाही समजलं नाही शेवटी परीक्षा घ्यायकरता खाली उतरली खाली आली आता परीक्षा घ्यायची कशी घ्यायची ज्याची परीक्षा घ्यायची तो देव आहे ज्याची परीक्षा घ्यायची तो आपल्या पतीचा बी देव आहे कशी परीक्षा घ्यायची राम अवतारामध्ये आलेल्या प्रभूंची परीक्षा घ्यायची म्हणून सती खाली उतरली अरण्यामध्ये एका त्या दंडकारण्यामध्ये एका झाडाच्या बाजूला जाऊन सतीने सीता माईचं रूप घेतलं आणि पाठमोरी अशी उभी राहिली जर हा देव नसेल देवाच्या मनात बी शंका आहे देवाबद्दल आपलं काय पार्वती सती माता म्हणली की मनात म्हणते जर हा प्रभू नसेल जर हा देव नसेल जर हा भगवान नसेल तर मला लगेच म्हणते सीते ये इकडं सीतेचं रूप घेतलं सतीने फार गोड कथा आहे तो पण काय करावं मुंबई सारख्या शहरामध्ये कथा आहे टाइम इज इम्पॉर्टंट इन मॅन्स लाईफ
आपल्या जीवनामध्ये वेळ महत्वाचं आहे. वेळेचं बंधन सर्वांना आहे. सज्जन हो, मनामध्ये भ्रम, परंतु तो भगवान परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम गतिर्वर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुरत प्रभ पुलस्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या हलविल्या प्राण हाले, म्या चालविल्या प्राण चाले, जो जगाती चाले. समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, हे आज्ञा माझी. पर्वते बैसकान संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी. असा तो भगवान परमात्मा ऐसा जो मी समर्थ या म्हणिया गते पंडसुतो आज्ञा माझी. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9. तो भगवान परमात्मा त्याने लगेच ओळखलं, सतीला पाहिलं आणि सांगितलं, आई साहेब. आता सती कोणाच्या रूपामध्ये होती? सती सीतेच्या रूपामध्ये होती. आणि सीतेच्या रूपामध्ये जरी सती आली तरी भगवंतांनी बरोबर रामप्रभूंनी ओळखलं आणि उच्चारण केलं, आई साहेब तुम्ही एकटे या अरण्यामध्ये कशा काय विचरण करत आहात? माझे पिता भगवान शंकर त्यांना सोडून तुम्ही अरण्यात का फिरता? झाला इथे गोड झाला. सतीला वाईट वाटलं, एकही शब्दाने उत्तर दिलं नाही. खाली मान घालली, खाली मान घातली आणि भगवान शंकराबरोबर जायला लागली. भगवान शंकरांनी ओळखलं, सती कुठं गेली होतीस? सती खोटं बोलली. काय नाही स्वामी, असंच मी थोडं बाहेर विचरण करण्याकरता गेलो. ज्यावेळी मनुष्य खोटं बोलतो ना त्यावेळी त्याच्या चेहऱ्याचे हावभाव वेगळे असतात. तत पप मम मम करतो. भोलेनाथांनी वरचा स्वर चढवला, सांग सती, खरं सांग कुठे गेली होती? बोलता बोलता भगवान शंकर बोलले, सती तू माझ्या रामाची परीक्षा तर नाही घेतली? नाही स्वामी, खोटं बोलली. भगवंताने मनातून ओळखलं, कधी खोटं न बोलणारी सती आज माझ्या बरोबर खोटं बोलत आहे. भगवंताला वाईट वाटलं. भगवंताने अंतर्ज्ञानाने ध्यान लावलं. माझ्या सतीने भगवान रामाची परीक्षा घेतली. परीक्षा घेतली तेही सीतेच्या रूपामध्ये घेतली. आणि रामाला तर मी माझा बाप, माझा आराध्य मानतो, पिता मानतो. रामाला जर भगवान शंकर पिता समजता तिला सीतेला काय म्हणत असतील? माता, आई. मनातून माझ्या भोलेनाथांनी प्रतिज्ञा घेतली, सती अगं आज तू माझा आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची पत्नीचं रूप घेतलं, माझ्याशी खोटं बोलली आणि माझ्या रामाच्या पत्नीचं सीतामाईचं रूप घेऊन रामाची परीक्षा घेतली. त्या अर्थी आजपासून तुझं आणि माझं नातं बदललं. आजपासून सती तू माझी पत्नी नाही तर मला माते समान आहे. भयंकर मनातून तपानी प्रतिज्ञा केली. आकाशातून आकाशवाणी झाली, साधो साधो साधो.
पार्वतीला भगवंतानी जवळ बसवलं आणि सतीला, बरं का, माफ करा, आतापर्यंत पार्वती नाव नाही बरं, सतीचे, पण तोंडात येऊन जातो, माफी मागतो. सतीला भगवान परमात्म्याने जवळ बसायला आसन दिलं नाही. सतीला इकडून चुकलं. पतीशी खोटं बोलणं म्हणजे पाप आहे. पतीशी खोटं बोलल्यानंतर माणसाच्या गती काय होते त्याच्याकरता हे उदाहरण आहे. बऱ्याच बाया माता मावल्या, मी माझं घरचं सांगतो, आम्ही खेड्यातली माणसं, सुट्टे पैसे आले की टाक डब्यात, दाढीमध्ये ठेव, दाढीमध्ये ठेव, दाढीमध्ये ठेव. आयराणीमध्ये डाळ म्हणतात, तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, पैसे लपवून ठेवायचे. 100, 5, 50 वरचे असे बाया, म्हणजे आमचं घरचं सांगतो, तुमचं नाही. आणि ज्यावेळी कोरोना चालू झाला, कीर्तन बंद, कार्यक्रम बंद, नोकरी बंद, व्यवहार बंद, फिरणं बंद, इकडे बंद. आणि मग त्या दाढीमध्ये लपवलेल्या नोटा बाहेर आल्या. म्हटलं कुठून? म्हणजे दाढीतून. म्हणजे दाढी का दाढ का नोटा जन्म देते. असं संसार करतात, असं खोटं बोललं, नवऱ्याशी खोटं बोललं पाप आहे. त्याच्यातल्या त्याच्यात सीतामाईचं रूप घेऊन रामाची परीक्षा घेतली, हे महापाप. बरेच दिवस झाले, नंतर कथेतून पुढची कथा अशी येते, दक्षाने आपल्या अपमानाचा बदला सोड म्हणून परत यज्ञशाळा बनवली, परत यज्ञ तयार केला. आणि परत यज्ञ तयार केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व देवादिकांना बोलवलं, सर्वांना बोलवलं. देव, दानव, असुर, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग, पन्नग, ऋषी, मुनी, सप्तर्षी, जपी, तपी, संन्यासी, बैरागी, सर्वांना बोलवलं. पण भोलेनाथांना बोलवलं. आता पुढचा कथाभाग तुम्ही भागवत कथेमध्ये नेहमी श्रवण करता, म्हणून थोडस टच होऊन जातो. आणि भोलेनाथांना बोलवलं नाही. बरेच देवादिकांना सांगितलं, तुम्ही येताना तुमची विमानं कैलासावरून आणा, म्हणजे त्याला कळेल. कोणाला कळेल? त्याला, तो अमंगळ वेश धारण करणारा, स्मशानात राहणारा, गळ्यामध्ये सर्प लटकवणारा, त्या शंकराला कळेल. सर्वांना बोलवलं पण मला बोलवलं नाही. आता ते भोलेनाथ होते, बसले, आपले समाधी लावून बसले. समाधी लावून बसल्यानंतर एकाएकी असा परिणाम झाला, मायबाप हो, नेमकी सती बाहेर आली. सती कैलासावरती ते शिव ज्या ठिकाणी बसले, शंकरजी, पूजा अर्चा करण्याकरता आली. पूजा वगैरे केली, आरती वगैरे केली, भोलेनाथाची आरती वगैरे केल्यानंतर तू वरतून असं भर दिशी विमान केलं. सतीने पाहिलं कोणाचं विमान आहे आणि आपल्या कैलास सरून कस काय जातंय. म्हणून सतीने मग ते बाकीचे देवी देवता खाली मुद्दाम अशा ठोकून पाहिजे, अशा खाली ठोकून पाहायच्या. त्यावेळी काय झालं, बाकीच्या देवी देवतांनी सांगितलं, म्हणले सतीबाई साहेब तुम्ही येत नाही का? म्हणजे तुमच्या बापाच्या घरी यज्ञ, त्या यज्ञामध्ये आम्हाला आमंत्रण, तुम्ही येत नाही. सतीला जायची इच्छा झाली, जायची इच्छा झाली. भोलेनाथांना विचारलं, आओ बायांना एखादं काम करून घ्यायचं असेल, माणसाकडून लय गोड बोलतात, आओ हे ग्रंथामध्ये श्लोकबद्ध आहे, आओ तुमच्या सासऱ्याच्या घरी. आणि हिचा कोण? सतीचा कोण? बाप. पण सांगायची पद्धत, आओ भोलेनाथ तुमच्या सासऱ्याच्या घरी मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये आपण जायला पाहिजे, तुमच्या सासऱ्याच्या घरी.
भोलेनाथ म्हटले मी येणार नाही, मी जाणार नाही. म्हणे का नाही? अगं म्हणजे जिथं प्रेम नाही, आदर नाही, प्रेम नाही, आदर नाही, सन्मान नाही, मान नाही, प्रेम नाही, भावना नाही, तुझ्या बापाला आपल्याबद्दल काही चांगलं वाटत नाही, का म्हणून जावं आपण? आणि शास्त्रही ते सांगते, आपणही आदर नाही, नाही नाही नो मेनीर. अरे जिथं आप नसेल, प्रेम नसेल, आदर नसेल, उस घर मत जाइए, कंचन बरसत नीर. अरे सोन्याचा पाऊस पडू द्या, जाऊ नका. उपाशी राहिल्याचा प्रसंग आला तरी चालेल. आप नाही, आदर नाही, नहीं नहीं नो मेनीर, उस घर मत जाइए, कंचन बरसत नीर. सती, तुझ्या पित्याला आपल्याबद्दल काही बरं वाटत नाही, जाऊ नको. कशावरून म्हणता? मग भगवान बोलेना तिने मागे घडलेली घटना सांगितली. त्यावेळी सती आता नवरा आणि सासरा यांचा भांडणामध्ये जे खरं असेल ते न्याय द्यायला पाहिजे करून. पण सतीने इथे बी चुकी केली. सतीने आपल्या बापाची बाजू घेतली. भोलेनाथांना म्हणले तुमचं चुकलं. अहो माझे वडील म्हणजे तुमचे सासरे, जावयाला सासरा म्हणजे बापासारखा असतो. माझे वडील यज्ञ सभेमध्ये आले, तुम्ही उठून उभे राहिले असतं, काय बिघडलं असतं? तुमची चुकी आहे. पहिले 2 गलत्या केल्या, ही तिसरी गलती जडून बसवण्याकरता तिसरी कारण. भोलेनाथ म्हणले जे असेल ते असेल, पण मी जात नाही, तू पण जाऊ नको. सती म्हणले मला जायचंय. ऐकत नाही. शेवट माणूस किदरून जातो ना. जसं विठ्ठल पंतांना रुक्मिणीला दररोज विचारायचे, रुक्मिणी मला संन्यास घ्यायचा, मी जाऊ का? अति रुक्मिणी माता वैतागून गेली. ज्ञानेश्वर महाराजांची आई वैतागली. एक दिवस दररोजचा चालवायला लागला धडा, मी जाऊ का? संन्यास घेऊ का? मी जाऊ का? मी संन्यास घेऊ का? एक दिवस वैतागली आणि म्हणजे असं संभ्रमात असताना त्यावेळी विठ्ठल पंतांनी मी जाऊ का? संन्यास घ्यायचा आहे, जाऊ? आणि रुक्मिणी मातेच्या मनातून म्हणजे वेगळ्या विचारामध्ये होती, शब्द निघून गेला, जा. पडत्या फळाची आज्ञा घेतली. विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला. मला तिकडे जायचं नाही. रिटर्न आपल्या कथेमध्ये येतो. पार्वती पुन्हा 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 विचारते, मी जातोय, मी जाते, मी जाते. शेवटी भगवान शंकरांनी सांगितलं, तुला जायचं असेल तर जा, आणि जायचं नसेल तर जाऊ नको. परत वाक्य आहे का? भोलेनाथांनी पार्वती सतीला सांगितलं, सती का पुन्हा पुन्हा विचारते? अगं तुला जायचं असेल तर जा, आणि जायचं नसेल तर जाऊ नको. कथा तुम्ही ऐकताय, तुम्हाला माझ्या भोलेनाथाची शपथ आहे. याच्यामध्ये भगवान शंकरांनी सतीला परवानगी दिली का हो? शेवटी काय झालं? सती गेली, दक्षाने अपमान केला, भगवान शंकराची निंदा केली. परिणाम सतीला सहन झाला नाही. समोर असणाऱ्या यज्ञशाळेमधल्या यज्ञ कुंडामध्ये समोर उभी राहिली. योगाग्नीने आपलं शरीर योगाग्नी आपल्या शरीरात पेटवला आणि त्या धगधग त्या यज्ञ कुंडामध्ये सतीने उडी घातली, जडून भस्म झाली. सर्व त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, जिकडे तिकडे जिकडे तिकडे. आणि भगवान शंकराची निंदा सहन झाली नाही. सज्जनो, या कथेतून एक बोध घ्यायचा, पतीची आज्ञा उल्लंघन केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये चांगलं घडेल याची गॅरंटी नाही. म्हणून ओम पती परमेश्वराय नमः. मावल्या हो, मी कीर्तनातूनही सांगितलं, आताही सांगतो, तुम्हाला परमात्मा प्राप्ती करता अन्य सायास करायची गरजच नाही. ना कोणत्या महाराज, ना कोणता महाराज, आणि कोणत्या बुवाच्या नादी लागायची गरज.
कोणाचे फोटो गळ्यामध्ये टाकायची गरज नाही. फक्त बावे तुळशी दळ पाणी जोडा भावे तुळशीदार पाणी जोडात बावे तुळशी दळ पाणी जोडा भावे तुळशीदार पाणी जोडात म्हणावे पतित वेळोवेळा म्हणावे पतित वेळोवेळा म्हणावे पतित वेळोवेळा म्हणावे पतित उमापती महादेव देवगीये सती या 3 कारणामुळे शिवपुराणामध्ये 3 कारण सांगितली आहेत. या 3 कारणामुळे सतीला दक्षाच्या यज्ञशाळेतल्या यज्ञकुंडामध्ये योगाग्नीने स्वतःला पेटवून यज्ञकुंडामध्ये जळून भस्म व्हावं लागलं. नारदजी गेले पळत पळत. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण हे नारायण 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 ओ नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान. आणगी सज्जनो नारदजी गेले. नारदचं कामच आहे जगामध्ये कुठं काय चाललं उफट सुफट. सांगितलं भोलेनाथ सती कुठे. भगवान शंकरांनी सांगितलं गेली तिच्या बापाकडे. गेली होती असं म्हणा आता नाही राहिली. हा हो मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. दक्षाने तुमचा अपमान केला तुमची निंदा केली आणि म्हणून सतीला सहन झालं नाही आणि सतीने दक्षाच्या यज्ञकुंडामध्ये योगाग्नीने स्वतःला पेटवून उडी घातली. भोलेनाथांना राग आला. रागाच्या वरात एक केस पडला जटा सोडली. हो तांडव नृत्य केलं. माझं पाठ नाही ते पण गोड आहे. रावणाने रचलेले तांडव स्तोत्र. जटाटवी मद्गलम एवढं कामापुरतं तेवढं. आता आमचाही पूर्ण अभ्यास नसतो नानाजी पण काय तुम्ही आम्हाला बसून देता. एवढं पूर्ण अभ्यास नाहीये. हा जेवढं माहिती तेवढं बर का. भगवान परमात्म्याने शंकरांनी तांडव नृत्य केलं. जटा पडली. एक जटा काढली. त्या जटेतून एक भगवान शंकरासारखा दिसणारा एक वीरभद्र जन्माला आला. सांगितलं आज्ञा प्रभू काय आज्ञा आहे. जा आत्ताच्या आत्ता जा दक्षाचा यज्ञाचा विध्वंस कर आणि दक्षाचं मुंडक छाट. वीरभद्र अनेक शिवगणांना घेऊन गेला. तुम्हाला माहिती यज्ञाचा विध्वंस केला. भृगु ऋषीची दाढी उपटली. ज्यावेळी भगवान शंकराची निंदा चालू होती यज्ञशाळेमध्ये नानाजी त्यावेळी भृगु ऋषी असे दाढीवरून हात फिरवत होते. हे नंदिकेश्वराने पाहिलं होतं म्हणून नंदिकेश्वराने शाप दिला जा अरे तुझे दाढी ठेवणार नाही. भृगु ऋषीची दाढी उपटली.
यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाचं मुंडकं उडवला सर्व लोक, आणि मग शिवजींना शंकरजींना प्रार्थना करतात, हे भोलेनाथ, हे यज्ञ कर्म बंद पडलं तर देवी देवतांना आहुती मिळणार नाही, यांना शक्ती प्रदान होणार नाही. सर्वांनी स्तुती केली, भोलेनाथ प्रसन्न झाले. एवढ्या लोकांमध्ये माझ्या मनामध्ये काय चालू आहे फक्त एकच व्यक्ती ओळखतो, गुरुजी. बरं, गुरुजींना सर्व कळते. सर्व काही झाल्यानंतर दक्षातला परत मुंडकं बसवलं, बोकडाचं मुंडकं बसवलं, तो भाग झाला. मात्र या एका शब्दाने मागच्या कथेचं विस्मरण झालं. मात्र सती विरहाने भोलेनाथ वेड्यासारखे पागलसारखे करू लागले. यज्ञ कुंडामध्ये सतीचं जळालेलं शरीर, सतीचा विरह सहन न झाल्यामुळे भगवान शंकरांनी खांद्यावर घेतलं आणि त्रैलोक्यामध्ये फिरायला लागले. परिभ्रमण करता करता भगवान विष्णूंना सहन झाला नाही आणि सतीचा देह खांद्यावर ठेवून, अर्ध जळालेलं शरीर खांद्यावर घेऊन सतीचं शरीर पूर्ण त्रैलोक्यात परिभ्रमण करतायत. जसा एखादा मनुष्य बायकोला, जर बायको निघून गेली, कावरा बावरा होतो आणि प्रत्येकाला विचारतो, तिला पाहिलं का, तिला पाहिलं का, तिला पाहिलं का. तसा माझा भोलेनाथ सर्व लोकांतील, विश्वातील सर्व लोकांना विचारायचा. वेड्यासारखं करू लागले, जटा मोकळ्या सोडलेल्या आहेत, जिकडे तिकडे परिभ्रमण करतायत. भगवान विष्णूंना सहन झालं नाही. भगवान विष्णूंनी सुदर्शन सोडलं. सुदर्शन सोडल्यानंतर सतीच्या देहाचे 51 तुकडे केले. किती? 52 तुकडे केले. म्हणून ज्या ज्या या धरणीवर, या भूमीवरती ज्या ज्या ठिकाणी सतीचा शरीराचा एक एक तुकडा पडला, त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झाली. आणि त्याचा परिणाम तर त्याला काला बरेच दृश्य झाले. त्याच्यानंतर भगवान शंकरांनी सतीचा विसर पडण्याकरता पुन्हा समाधीला बसले. सज्जनो, बराच कालावधी निघून गेला आणि इकडे मात्र या त्रैलोक्यामध्ये दुसरी घटना अशी घडते. त्रैलोक्यामध्ये दुसरी घटना अशी आहे, कश्यप ऋषीची पत्नी दिती आणि अदिती, त्यापैकी दिती असुरांची माता. दितीला हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, बघा भागवत कथेची सूत्र शिवपुराण कथेत आहेत. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांना मारल्यामुळे देव, त्या असुरांची माता दिती क्रोधायमान झाली. तिने कश्यप ऋषींना सांगितलं, मला अजून एक पुत्र असा द्या की सर्व देवावरती विजय मिळवेल, असा कठीण, ज्याची छातीला कोणताही अस्त्र भेदणार नाही, असा पुत्र द्या. कश्यपाने सांगितलं, एवढं जर तुला मिळवायचं असेल, फुकट मिळणार नाही. 10,000 वर्ष भगवान शंकराची तपश्चर्या कर. आणि भगवान शंकराची तपश्चर्या त्या दितीने केली. भगवान शंकराला वरदान मागून गेले, देवावरही विजय मिळाला, कठीण वज्रासारखा अभेद असा मुलगा मला जन्माला द्या. भगवान शंकराने तथास्तु म्हटलं. आणि मग 10,000 वर्षानंतर दितीला गर्भधारणा राहिली. बऱ्याच वर्ष तो गर्भ पोटातच होता. आणि पोटात असल्यामुळे आपण फक्त हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू इथपर्यंत ऐकले, पुढे ऐकलं नाही. मग त्या दितीच्या पोटी एक भयंकर असा अकराळ विक्राळ मुलगा जन्माला आला.
आणि ब्रह्मदेवाने स्वतः त्याचं नाव ठेवलं वज्रांग. त्याने युद्ध वगैरे केलं, देवांना हरवलं. कारण ती दितीने त्याला सांगितलं तुझा भाऊ हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या देवांनी त्यांना कपटाने मारलाय, त्यांना त्यांचा एकदा पराभव कर, त्यांचा सूड घे. त्याने स्वर्गावर विजय मिळवलं, देवांना बंदी शाळेत टाकलं वज्रांगाने. आणि परत आईला विनंती केली, जाऊ दे आई, मी त्यांच्यावर विजय मिळवलाय, त्यांना बंदी शाळेत टाकले, परत देवांचं राज्य देवांना देऊन टाकलं. वज्रांग त्याचं लग्न झालं वरांगीशी. आणि तो वज्रांग आणि वरांगी यांना एवढा विचित्र मुलगा जन्माला आला, तो तारक नावाचा. असुर कुळामध्ये असल्यामुळे तो असुर म्हणून ख्यातीला पावला. देवांना त्रास, ब्रह्मदेवाला त्रास, सृष्टीला त्रास, सर्वांना त्रास, उपद्रव व्हायला लागला. आणि त्यावेळी सर्वांनी भोलेनाथाची प्रार्थना केली. बरं का, त्या तारकासुराने ब्रह्मदेवाची उपासना केली, तपश्चर्या केली 1000 वर्ष. ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः. सज्जन हो, 1000 वर्ष तपश्चर्या केली त्याने तारकासुराने. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, सांगितलं माग तारकासुरा, अरे तुला काय मागायचे ते माग, मी प्रसन्न आहे. हे शिवशंकर, हे भोलेनाथ, जर तुम्ही माझ्यावर खरोखर प्रसन्न असाल तर मला एकच वरदान द्या. कोणतं? काय पाहिजे? मला मृत्यू यायला नको पाहिजे. आता मरण येणं चांगलंय का वाईट आहे? तुमच्या तोंडून ऐकायचंय मला. बाबा लाल उपरणे आले, बाबा भगवे उपरणे आले, मरण येणं चांगलंय का वाईट आहे? चांगलंय का वाईट आहे? चांगलंय. देवाला पाठवू का चिठ्ठी तुमची? मरण येणं चांगलंय. पण या तारकासुराने भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं मला मरण आहे, मृत्यू नको. अरे जास्त दिवस जगून काय करता? जगतात बाबा, काय वय चालू आहे तुमचं? 71, 74, 180 नाही हो, 71. आता तुमचे गुडघे चालू देत नाही म्हणून तुम्ही गुडघ्याला पट्टा लावलाय का नाही? आणि जर तुम्हाला आणखी 100 वर्ष वाढवलं आयुष्यात, त्याची इच्छा नाही जर, तर देवाला मी विनंती केली, देवाने तुम्हाला दिलं 100 अजून. अरे आताच गुडघे दुखतं बाबा, त्याची इच्छा काय करता तुम्ही? अंगम गलितम फलितम मुंडम जातुम वेनम दशनम कुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे एवढं आयुष्य कशाला मागता देवाकडे? मस्तपैकी लग्न करून घ्यावं, 2-1 मुलं झाले, त्यांचं चांगलं शिक्षण करावं, त्यांना नोकरीला लावून द्यावं, त्यांचं लग्न झालं, मस्त एखाद्या नातूचं तोंड पाहावं. रामकृष्ण काय जास्त लंब व्हायचं, इथे सडायचं पडायचं इथे. मला मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हणले बावळट आहे का? तोही पुनरावृत्तीच्या मापा शीघ झाला. अरे बाबा मी ब्रह्मदेव जरी आहे ना तरी मला मरावं लागतं. मी तुला अमरतेचं वरदान देऊ शकत नाही. पुढे बोल.
दुसरं काही पाहिजे का? तारकासूर म्हणला. तारकासुराला माहिती होतं भगवान शंकराची पत्नी सती जळून खाक झाली आहे. आता भगवान शंकर समाधीमध्ये आहेत सध्या, आणि भगवान शंकराचं लग्न होणं शक्य नाही. म्हणून त्या तारकासुराने आपली बुद्धी स्वतःची चालवली, चाप्टरपणा केला आणि ब्रह्मदेवाला वरदान मागू घेतलं. गुरुजी सांगितलं, देवा ब्रह्मदेवा, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला मृत्यू नको येतो, मला शक्य नाही ना. मग एक काम करा, माझा मृत्यू होईल पण भगवान शंकराच्या मुलाच्या हातूनच मला मृत्यू यावा असं वरदान. हे राक्षस बिलंदर होते हो. काय कुठून ना कुठून कोणता ना कोणता पॉइंट काढून बरोबर निवडून काढायचे. भगवान शंकराचा पुत्र होईल, त्या पुत्राने मला मरण यायला पाहिजे. ब्रह्मदेवा मागचा विचार केला नाही, मळके घडण्यामध्ये गुंग राहतो. तथाच तो म्हटलं, दिलं आशीर्वाद, जाय तिकडे. पण परिणाम, सती जळून मेली. इकडे भोले बाबा समाधीमध्ये वैराग्यामध्ये बसले, त्यांना देहाची खबर नाही. आणि नंतर मग आता कधी लग्न होईल भोले बाबाचं, समाधीतून कधी उठतील. तारकासुरालाही माहित होतं भगवान समाधीतून जागेच होणार नाही. शिवपुत्राकडून मृत्यू असं वरदान मागितलं. आता ब्रह्मदेवाने वरदान देऊन टाकलं. मोठे लोक चुक्या करतात, लहान त्या सुधारावं लागतं. मोठी लोक चुक्या करतात, लहानांना त्या सावराव्या लागतात. ब्रह्मदेवाने सांगून टाकलं, तथास्तु. बाकीचे 33 कोटी देवांनी मीटिंग भरवली. मीटिंग कशा करता भरवतात गुरुजी? तिथं कटिंग केली जाते म्हणून मीटिंग. सर्व 33 कोटी देवतांची मीटिंग भरली. मला ब्रह्मदेवाला काय कळत नाही. ब्रह्मदेवाने खुशाल वरदान देऊन टाकलं. आता काय करावं? हा, सती जळून गेली आहे, भगवान समाधीमध्ये आहे. भगवान शंकराचं लग्न कधी होईल, पुत्र कधी होईल? म्हणे मग इकडे हिमालय आणि मेनका. बघा बरं का, सूत्र कथेची गुंफवणूक, याला सूत्रबद्धता म्हणतात, संगतीबद्धता म्हणतात. इकडे हिमालय आणि मेनका यांना मुलबाळ नसल्यामुळे दोघांनी आणि आदिशक्तीची जगदंबा भवानीची प्रार्थना केली, तपश्चर्या केली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. हिमालय आणि मेनका यांनी आदिशक्ती जगदंबा भवानीची तपश्चर्या केली. जगदंबा भवानी प्रसन्न झाली आणि मेनकेला वरदान दिलं, मैनावतीला. अगं मैनावती, जा, मी तुझ्या पोटी तुझी मुलगी म्हणून जन्माला येईल. आता जी आदिशक्ती, जी जगदंबा भवानी, ती सतीच सती हिमालयाच्या पोटी आली. हिमालयाच्या पोटी आली, पार्वती आणि पर्वताच्या घरी जन्माला आली म्हणून पार्वती. गिरिराजावर जन्माला आली म्हणून गिरिजा. आणि मग यथा काल
हळूहळू मोठी झाली. नारदाने तिचं भविष्य सांगितलं. हिला मिळणारा पती वैराग्यवान असेल. आणि नारदाच्या मुखातलं सतीने ऐकलं, या त्रैलोक्याचं गमन हिला मिळणारा पती अजन्म असेल, त्याला कधीही मृत्यू नसेल, तो वैराग्य धारण करणारा असेल, अमर असणारा पती हा या पार्वतीच्या नशिबात आहे, असं भविष्य हिमालयाच्या मुलीचं नारद महर्षींनी हिमालयात सांगितलं. आणि ते भविष्य ऐकून पार्वती मातेने उग्र तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर घोर तपश्चर्या केली. शिवजींनी परीक्षा घेतली, सप्त ऋषींनी परीक्षा घेतली आणि शेवटी पार्वती मातेची तपश्चर्या फळाला आली. आणि त्यावेळी सप्तर्षींनी सुद्धा सतीला सांगितलं, बाई तुझी इच्छा पूर्ण होणार. अगं शिव आणि शक्ती यांचं मिलन अनेक युगानुयुगी आहे. आणि त्याच्यानंतर पार्वती मातेला बरं वाटलं आणि मग पार्वती मातेची निष्ठा पाहिली आणि भगवान शिवजींनी देखील परीक्षा घेतली. आणि हिमालयाने सप्तऋषी आले, भगवान भोलेनाथांच्याकडून आले, आमंत्रण दिलं, आमच्याकडे नवरदेव आहे, तुमच्याकडे नवरी आहे, आमच्या नवरदेवाला तुमची नवरी मुलगी पसंत आहे, तुम्हाला स्थळ पसंत आहे का? पाहुणे जसे येतात तसं सप्तर्षी पाहुणे म्हणून गेले. सांगितलं, बरंच जा गेलं. त्याच्यानंतर हिमालयाने तयारी दाखवली. तयारी दाखवल्यानंतर त्या ठिकाणी सज्जन हो, तयारी पूर्ण झाली. मग पार्वतीची तपश्चर्या फळाला आली आणि योग्य काल मुहूर्त बघून, म्हणजे वेळेचं भान ठेवून काल मुहूर्त बघून त्या ठिकाणी भगवान शिव, नीट आहे का बरं, भगवान शिव आणि पार्वतीचं लग्न झालं. हो, आता आपल्याला तेवढा टाइम नाही. या जुई नगरात काय वाजत गाजत, सोन्याचा बाशिंग लगीन शिवाचा लागत, सोन्याचा बाशिंग लगीन शिवाचा लागत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लग्न शिवाचं लागत. गुरुजी राजा दशरथाला म्हणण्याची वेळ आली होती रामायणामध्ये. कारण कैकेयीने 2 वर मागितले होते आणि तिने 2 वर ऐन वेळेला मागितले, ज्यावेळी रामाला वनवासात पाठवलं. दशरथ राजाच्या मनामध्ये नव्हतं रामाला वनवासात पाठवायचं, पण त्यावेळी दशरथ राजाला म्हणावं लागलं, काय करू रे, मी आता वचनबद्ध झालो आहे, तसं आता मला म्हणण्याची वेळ येते, काय करू हो, मी आता वेळेबद्ध झालोय, टाइम बद्ध झालोय. असं भगवान शिव पार्वतीचं लग्न लागलं. आपल्याला शास्त्रोक्त मर्म आणि अशा दृष्टिकोनातून कथा करायची. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर या शिवाच्या लग्नाला आलं वराडी कोण कोण, गरुडावर बैसोनी आले विष्णू भगवान, विष्णू भगवान. या जुही नगरात काय वाजत गाजत, सोन्याचा बाशिंग. भगवान शंकरचं लग्न लागलं. सर्व आलेल्या वराडी पाहुणे मंडळींना यथेच्छ भोजन सर्व काही झालेलं आहे. आता भगवान शंकराच्या बरोबर राहिलेली कथेचं, शिवाच्या विवाहाच्या वर्णनाचा कथाभाग आणि
उद्याच्या कथेमध्ये, उद्या कथेचा 6वा दिवस, उद्याच्या कथामध्ये भगवान शिव आणि पार्वती यांचा विहार आणि यांना मुलं म्हणजे कुमार कार्तिकेयची जन्मकथा आणि भगवान गणेशाची जन्मकथा आणि नंतर तारकासुराचा वध या कथा होतील आणि येणेप्रमाणे उद्या कथा होतील. आता वेळेचं भान ठेवून यावेळी इथेच मी कथेला पूर्णविराम देतो आणि 1 मिनिट भजन होईल आणि भजन झाल्यानंतर आरती होईल. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 टाळी टाळी. राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 उमापती महादेव की. ओम नमः पार्वती पतये हर हर. आता आरतीची यजमान या आणि आता आरती. हे बघा, ज्यांनी आरती घेतली नसेल त्यांनी आरती घेण्याकरता या आणि ज्यांनी घेतली असेल त्यांनी घेऊ नका, दुसऱ्यांना संधी द्या. या पाठक बाबा घ्या तुम्ही आरती. लपवते विक्राळा ब्रह्मांडी माळा विचे कंठ काळाचे सुंदर वस्त्राची बाळा येतो नियाज स्वामी शंकरा. आरती ओवाळू आरती ओवाळू राजे देव विशाळा अंगी पार्वती सुनाच्या विभूतीचे उजळण चित्रज्ञानीळा ऐसा शंकर शोभे उमाय लाळा. देव देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू सावारे ओवाळू गौरा जय देव देव. देव सागर मंथन पे गेले रामाजी अवजेंद्र आहार झाले ते तो सर्पण प्राशन केले निर्गुण नाम प्रसिद्ध झाले. देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू आरती ओवाळू गौरा जय देव देव. व्याघ्राम परिवर्धन सुंदर बदनारी पंचानन मनमोहन मनिजन समकारी. शतकोटी देवे जवाचे उच्चारे रघुकुल तिलक राम दासांचारी. देव देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू आरती ओवाळू गुरुगुरा जय देव जय देव. घालील लोटांगण वदीन चरणा डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेम आनंद बोलेन भावे ओवाळेन म्हणे रामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं
माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयाम भवम भवानी मंदारमाला काले कपालमाले चंद्रिका दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सर्वांनीवरती हात करा कुंडली कवरदारी विठोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज नर्मदा मैया की ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे